सकाळी 9च्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महत्वाची बातमी यावेळेस खासगी विद्यापीठांना मंजुरी देणारं विधेयक राज्यात नुकतेच पास करण्यात आलं. खासगी विद्यापीठांना परवानगी मिळाल्यामुळे राज्यात एज्युकेशन हब निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. खासगी विद्यापीठांना परवानगी दिल्यामुळे शिक्षणाचा प्रसार होईल ही बाब खरी असली तरी अनेक गोष्टी अनुत्तरित आहेत. या विद्यापीठांना परवानगी देण्याच्या निर्णयाला यामुळे विरोधही होत आहे. खासगी विद्यापीठांमध्ये निश्चितच फी प्रचंड असणार आहे. त्याचबरोबर ही विद्यापीठं खेडोपाडी शिक्षण अभ्यासक्रम नेणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिले आहेत. एकूणच या महत्वाच्या विषयावरती आपण बघतोय. आपल्याकडे दोन मान्यवर आले आहेत. या संदर्भात आपण चर्चा करूया. उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे आणि लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्याशी. राजेशजी आणि कपिलजी आपलं अगदी मनपूर्वक झी 24 तासमध्ये स्वागत. एक महत्वाचा प्रश्न यावेळेस विचारायचं वाटतो की राजेश टोपे आणि लोकभारतीचे आमदार आपल्या बरोबर आहेत. राजेशजी, आपण ज्या तऱ्हेने बघतोय खासगी विद्यापीठ विधेयकात नवी बाब काय आहे हा माझा प्रमुख प्रश्न टोपे साहेबांना. सर्वात महत्वाचं स्वयं अर्थसंहिता सहित विद्यापीठ हे जे काही नवीन कायदा 2 विद्यापीठांसाठी आपण जे मंजूर केलेला आहे हा आपल्या राज्यातला एक लॉंग अवेटेड किंवा खूप दिवसापासूनची चर्चेत असलेला विषय आहे. तो मंजूर झाला याचा मला निश्चित प्रकारे मनस्वी आनंद आणि समाधान आहे. मी एक सांगेन की ह्याची गरज आज निश्चित प्रकारे आहे. कारण आज शासनाने उच्च शिक्षणावर किती खर्च करावा याच्यावर खूप मोठी मर्यादा आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढावं ही नक्कीच एका प्रगत राज्याची अपेक्षा असू शकते आणि त्या दृष्टिकोनातून आज जर आपण बघितलं तर सर्वांना शिक्षण असं जर आपल्याला करायचं असेल, ग्रॉस एनरोलमेंट रेशो जर आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने विकसित देशांसारखं वाढवायचं असेल तर आपल्याला इन्स्टिट्यूटची संख्या, विद्यापीठांची संख्या वाढवावी लागणार. या सगळ्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवणं, त्याचबरोबर या नवीन विद्यापीठाच्या माध्यमातून काय साध्य होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाचं जे काही स्वायत्तता राहील त्यामुळे त्यांना त्यांचे कोर्सेस कोणते रेलेव्हंट कोर्सेस आहेत, कालोचित कोणते कोर्सेस आहेत हे सुरू करता येतील. असलेल्या सध्याच्या शिक्षणाचे जे वेगवेगळे दालनं आहेत त्याच्यातले सुद्धा अभ्यासक्रम अत्यंत अपडेट करता येऊ शकेल. या सगळ्या गोष्टी खाजगी विद्यापीठांमुळे सहज शक्य होऊ शकतात. खरं म्हणजे खाजगी विद्यापीठामुळे सहज शक्य होत आहे. कपिल पाटील साहेबांना माझा प्रश्न आहे, सर खाजगी विद्यापीठ विधेयकात नवीन अशी बाब काय आहे? नवीन विद्यापीठांच्या विधेयकामध्ये आरक्षण आलेलं आहे, पण आरक्षणाच्या जागेमध्ये प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना, दलितांना कोणत्याही फीची सवलत ते विद्यापीठ किंवा सरकार देणार नाही. सरकार त्याचं कोणत्याही प्रकारचं दायित्व स्वीकारणार नाही अशा पद्धतीची तरतूद या विद्यापीठामध्ये आहे आणि ती अत्यंत घातक अशी आहे. बरोबर. 36(6) मध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की फीचं दायित्व सरकार घेणार नाही. याचा अर्थ असा की आम्ही तुम्हाला विद्यापीठात घेऊ पण तुमच्या खिशात पैसे असतील तर. बरोबर. अगदी ही राज्यातल्या गरिबांची थट्टा आहे. ही राज्याच्या गरिबांची थट्टा आहे. खरं आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. या टोपे साहेबांना माझा प्रश्न आहे की आरक्षण जातीनिहाय मिळालं मात्र फी देण्याचं दायित्व विद्यापीठ स्वीकारत नाही, मग आरक्षणाचा उपयोग काय? सर्वात महत्वाचं आरक्षण सामाजिक राहावं हा महामहिम राज्यपाल महोदयांची सुद्धा इच्छा होती. त्याचा समावेश आम्ही कॅबिनेटने केला आणि त्या अनुषंगाने आज जे काही स्टेटचं जे रिझर्वेशन आहे ते आम्ही मान्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की तोच एक महत्वाचा मुद्दा होता. आज राज्य शासनाच्या वतीनं 1 रुपया सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं कोणत्याच डायरेक्ट आणि इनडायरेक्टली या विद्यापीठांवर खर्च करणार नाही आहोत. उलट आपण त्यांच्यावर काही अटी शर्ती घातलेल्या आहेत. त्यांना लेटर ऑफ इंटेंट जे दिलं आम्ही
त्यामध्ये अनेक अटी शर्ती घातलेल्या आहेत की तुमचं जर लोकेशन मुंबई असेल तर किती एकर पाहिजे, पुणे असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा एखाद्या ग्रामीण भागात जर विद्यापीठ काढलं तर किती एकर पाहिजे, किती एरिया कन्स्ट्रक्शनचा पाहिजे, आणि जे काही फॅकल्टीज असणार आहेत त्या सगळ्या फॅकल्टीज सुद्धा अपेक्स ज्या बॉडीज आहेत म्हणजे AICTE असेल, UGC असेल, त्यांच्या ज्या अर्हता आहेत शिक्षणाच्या किंवा क्वालिफिकेशनच्या त्या टीचर्सच्या असणं बंधनकारक असणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा या सगळ्या अपेक्स बॉडीजच्या नॉर्म्सच्या पद्धतीनं असणं बंधनकारक आहे. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला क्वालिटीची काळजी वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जो फीसचा, त्या फीसच्या बाबतीत आम्ही कायद्यामध्येच एक रायडर टाकलेलं आहे की आपल्या देशामध्ये हायर एज्युकेशन किंवा एज्युकेशन हा नॉन प्रॉफिट एक व्यवसाय आहे किंवा नॉन प्रॉफिट म्हणूनच या क्षेत्राकडे आपण पाहतो. त्यामुळे इथे कुठेही प्रॉफिटेबल होणार नाहीयेत आणि नफेखोरी होणार नाही या संदर्भातील काळजी या कायद्यामध्ये घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून फीज रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी शिक्षण शुल्क समितीच्या माध्यमातून नियंत्रण या सगळ्या विद्यापीठांवर आणत आहे. म्हणजे नफेखोरी होणार नाही आणि ज्या तऱ्हेनं आपण फी सिस्टम बद्दल रेग्युलेशन आणतात ती खरोखरच स्तुत्य अशी बाब आहे. कपिल पाटील साहेबांना माझा प्रश्न आहे की याचे परिणाम काय होतील असं आपल्याला वाटतं? राज्यात यापूर्वी स्वयं अर्थशासित म्हणजे सेल्फ फायनान्स स्कूलचं बिल मंजूर झालेलं आहे. आता त्याच्या शाळा येणार आहे. आपलं RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन, मोफत शिक्षणाचा अधिकार फक्त 8वी पर्यंत सीमित आहे. त्याच्यानंतरचं शिक्षण खाजगीकरणाच्या माध्यमातून गरिबांना मिळणं दुरापास्त होणार आहे. आणि त्याच्या पुढचं म्हणजे हायर एज्युकेशन आता खाजगी विद्यापीठाच्या माध्यमातून एका ठराविक वर्गाची मक्तेदारी बनणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्ग असेल, कनिष्ठ मध्यमवर्ग असेल, गरीब असेल, मागासवर्गीय असेल, दलित असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्य समुदायातले लोक असतील, या कुणालाही 8वी नंतरचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्या खिशात पैसे असावे लागतील. हा प्रचंड अशी क्षमता या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये सरकारनं निर्माण केलेली आहे. आणि खूप महत्वाच्या विषयांवरती तुम्ही आमच्याशी चर्चा केली आणि आम्हाला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. आपण बघतो उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे आणि त्याचबरोबर कपिल पाटील होते लोकभारतीचे आमदार. अर्थात या महत्वाच्या विषयानंतर एका अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपण वळतो म्हणजे अर्थातच प्रीती झिंटा आणि मेस प्रकरण.